जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, टेलिव्हिजन चॅनलच्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आपण जरा कॅमेरा लावून खाली बसून घेतलं तर मागच्यांना दिसू शकेल. कृपा करून आपण खाली बसून घेतलं तर बरं होईल. निवडणूक एका शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आहे. खाली बस. निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन उभी आहे. भाषणाला सुरुवात करायच्या अगोदर मी आपणा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो. जी गोष्ट पुण्यात घडली ती गोष्ट नाशिकमध्ये घडू नये. पुण्यामध्ये जवळपास 1 ते 1.25 लाख मतदारांना त्यांचं मतदान करता आलं नाही आहे. मतदार यादीतनं त्यांची नावं आयत्या वेळेला काढण्यात आलेली आहेत. हे सगळे काँग्रेसी प्रकार, याच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे. आज पुण्यामधले जवळपास 1.25 लाख लोक मतदानाला गेले. हातामध्ये त्यांचं निवडणूक कार्ड होतं, पण मतदार यादीत नाव नव्हतं. हे असलं घाणेरडं राजकारण आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि म्हणून ही गोष्ट सर्वात प्रथम आपणाला सांगणं हे माझं काम आहे की याच्यापासून तुम्ही सगळेजण दक्ष राहावं. ही गोष्ट लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. आपण जरा झेंडे खाली घ्या. मागच्याने दिसत नाहीये विनाकारण मध्ये मध्ये काहीतरी करत बसू नको आता तू. आजची सभा ही या लोकसभा निवडणुकीतली नाशिकमधली माझी शेवटची सभा आहे. आणि आजची सभा ही जरा उजळली आहे. गेल्या मागच्या वेळेला काय काय घटना घडल्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. त्या गोष्टींचं स्मरण करून देणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठीची मूळ सभा आहे. सध्या संध्याकाळच्या सभा आणि सकाळचे इंटरव्ह्यू चॅनलचे दिवसभर बडबड 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 आणि त्यांच्याकडे काय वेगळे प्रश्नही नसतात. तेच 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 प्रश्न. मोदींना सपोर्ट का केला? अरे माझी मर्जी. इतर कोणाच्या ध्यानीमनी नसताना त्यावेळेला 2011 साली मी बोललो होतो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे. तेव्हा कोणाच्या डोक्यात पण नव्हतं. कोणाला माहितीही नव्हतं, काही संबंधही नव्हता. आता गेले 10 दिवस झाले होर्डिंग्स लावतात मोदींबरोबर फोटो, मोदींबरोबर फोटो. माझ्याकडे सगळी कात्रणं आहेत, सगळे माझ्याकडे फुटेजेस आहेत. त्यावेळेला सांगत होते की म्हणे नाही लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान झाले पाहिजेत, नाहीतर म्हणे सुषमा स्वराज झाल्या पाहिजेत. शिवसेना सांगत होते.
सुरुवातीच्या सगळ्या भाषणं त्यांची काढा उद्धव ठाकरेंची, कुठेही नरेंद्र मोदी हे नाव देखील ते घ्यायचे नाहीत. आणि आता गेल्या 10-12 दिवसात लक्षात आलं या सलाईन शिवाय काय नाही होणार आपलं. मी गुजरातमध्ये ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला मी तिथे पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं, सतत तेच विचारतायत पण मोदींना पाठिंबा का, मग इंडियात का नाही जात, माझा काय संबंध आहे इंडियाशी. एक माणूस चांगलं काम करतोय, चांगलं काम केलेलं आहे, जर या माणसाच्या हातामध्ये देशाची सूत्र आली तर हा माणूस देशामध्ये चांगलं काम करू शकेल असा एक विश्वास वाटला, म्हणून मी पाठिंबा दिला. इतकं सरळ सोट माझा पाठिंबा आहे. याच्या मागे कुठची हिडन अजेंडा, लपलेल्या काही गोष्टी, काही लपलेलं काही नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खासदार निवडून येणार, परंतु आल्यानंतर मोदींना जरी पाठिंबा दिलेला असला तरी कोणतीही मंत्रीपद स्वीकारणार नाही. जे मागायचं आहे ते महाराष्ट्रासाठी मागीन, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी मागीन. मंत्रिपद घेऊन करायचं काय, अंडी उवायची. हे सगळं चाललेलं राजकारण तुम्ही नीट सर्वांनी लक्ष देणं, दक्ष करणं तुम्हाला गरजेचं आहे. एकेका टप्प्यावरती येत जातो. पहिला हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष होता ना रे, सदस्य होता. तिथून मागच्या वेळेला मी खासदारकीला उभा केलं. हे इथे वसंत गीते बसलेले आहेत, इथे आमचे सचिन ठाकरे आहेत. विचारा जाताना ढकलून प्रचाराला न्यायला लागायचं. त्याच्यानंतर आमदारकीची निवडणूक आली, आपल्या खासदारकीची निवडणूक जेव्हा आली ती झाली. त्याच्यानंतर आमदारकीची निवडणूक आली. मग खासदारकी ते आमदारकी या संपूर्ण 6 महिन्यामध्ये या माणसाने मला एकदाही चेहरा दाखवला नाही. एकदाही या माणसाने मला चेहरा दाखवला नाही. पक्षाच्या कुठच्या कामामध्ये हा कधी आला नाही, विचारून घ्यायचं. त्याच्यानंतर जो सरळ चेहरा दिसला मला तो विधानसभेच्या वेळेला, मला तिकीट हवंय. कुठून? मला असं वाटतं उत्तमरावांच्या इथून ना, उत्तमरावांच्या इथून. मी म्हटलं अरे नाही, मी म्हटलं उत्तमरावांना सांगितलेलं आहे, म्हटलं मी तुम्हाला उभं करणार आहे. त्यांनी हो म्हटलेलं आहे. तिकडे कसं काय तिकीट देणार? नाही म्हणे मला तिकडे तिकीट पाहिजे. मी म्हटलं आत्ता काय होणार नाही, म्हटलं तू जरा, म्हटलं हेमंत जरा शांत राहा. ती संपूर्ण विधानसभेची निवडणूक कुठेही प्रचारामध्ये नाही. इथे उत्तमराव कुठे आहेत? नव्हता ना, आलाच नाही. कुठेही प्रचारामध्ये काही नाही. विधानसभेची निवडणूक संपली, महानगरपालिकेची निवडणूक आली. विधानसभा ते महानगरपालिका परत पत्ता नाही, परत तोंड दाखवलं नाही, कुठे आहे माहिती नाही, काय करतोय कळलं नाही. महानगरपालिकेची निवडणूक लागली, परत तिकडे मला नगरसेवक व्हायचे. मी म्हटलं बरं ठीक आहे, आता नगरसेवक चला. नगरसेवक म्हणून निवडून आला, मला महापौरपद पाहिजे. महापौरपद नसेल तर म्हणे स्टँडिंग कमिटी तरी पाहिजे. मी म्हटलं अरे देतो, म्हटलं जरा शांत राहा ना. जे काय निघेल ते मला पाहिजे. आणि पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर वगैरे असं एक सहज चर्चा म्हणून सुरू होती, बाबा परत लोकसभा निवडणुका येतील, काय करायचं काय नाही करायचं वगैरे वगैरे. या सगळ्याच्या दरम्यानच्या 6 महिने अगोदर हा माणूस पक्ष सोडून गेला. का तर समोरच्यानी सांगितलं तुला खासदारकीचं तिकीट देतो, म्हणजे परत काहीतरी हवंय. एका जागी स्थिर हा माणूस राहू शकत नाही. आत्ता जिकडे गेलाय तिकडेही स्थिर राहू शकत नाही. सतत काहीतरी हवंय.
काय म्हणायचं असल्या माणसानं? यांना सगळ्यांना प्रेम दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या, सगळ्या गोष्टी केल्या, आणि हे सगळं आतून सगळं झंगाट आहे. हे दुसरे छगन भुजबळ. आता मी सांगतोय त्याच्यावरनं तुम्हाला निवडणूक काय ही गोष्ट कळेल, आणि यांच्या आतून लागेबांधे कशा प्रकारचे आहेत ह्याचाही तुम्हाला अंदाज येईल. त्या दिवशी बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की म्हणे राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीमध्ये म्हणे खंजीर खूप असला. मी अहो, खऱ्या अर्थाने ज्या माणसाने, या छगन भुजबळने बाळासाहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला, त्याला घरी जेवायला बोलवता? त्यांना घरी तुम्ही जेवायला बोलवता? 90ला पक्ष फोडला ज्या माणसाने, नुसता पक्ष फोडला नव्हे, हा माणूस ज्या वेळेला परत गृहमंत्री झाला, कैलासवासी माननीय बाळासाहेबांची संभावना हा माणूस काय करायचा? त्याला लाज वाटली पाहिजे या माणसाला. बाळासाहेबांना टिंगल टवाळीत हा माणूस म्हणायचा, म्हणे बाळासाहेब म्हणजे कोण? म्हणे टी बाळू. हा माणूस बाळासाहेबांचा उल्लेख असा करायचा. या इथे नाशिकमध्ये मी बाळासाहेबांबरोबर आलो होतो, इथे कोर्टामध्ये. बाळासाहेबांवरती केस टाकली होती या माणसाने, आणि काय केलं होतं कोर्टामध्ये? सांगितलं काय होतं? म्हणे माननीय बाळासाहेबांनी माझी माफी मागावी, मी केस मागे घेईन. बाळासाहेबांनी माफी मागावी तुझी? यांची माफी मागायची? गृहमंत्री झाल्यावरती हाच माणूस माननीय बाळासाहेबांना अटक करायला निघाला. तिथेही कोर्टामध्ये मी हजर होतो. माननीय बाळासाहेबांना अटक करायची गोष्ट केली. बाळासाहेबांना तिथे महापौर बंगल्यावरती केलं, तिथे पोलीस आले, त्यांना अटक केली, कोर्टामध्ये उभं केलं, आणि मग कोर्टामधलं ते जे न्यायाधीश होते त्यांनी सोडून दिलं. जो माणूस माननीय बाळासाहेबांशी असा वागलेला आहे, त्यांना हे घरी जेवायला बोलवतात. ज्यांनी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, त्यांचं हे कौतुक करणार, आणि आमच्या बाबतीत बोलताना सांगणार मी कुठचा पक्ष फोडला, मी एकटा बाहेर पडलो, जे आले ते आले, मी एकालाही फोन करून कधी बोलवलं नाहीये, कुठच्या नगरसेवकाला नाही, आमदाराला नाही, ना खासदाराला नाही, कुठच्या पदाधिकाऱ्याला नाही. जो बाहेर पडलो तो एकटा बाहेर पडलो, तुमच्या सगळ्यांच्या जीवावर बाहेर पडलो. आणि हे पक्षाचे आमदार फोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले, शरद पवारांबरोबर गेले, मंत्रिपदाची लालूच दाखवल्यावरती तिकडे गेले, मंत्री झाले. तिथेही शांत बसेल आमचा आत्मा तर नशीब, पण चालूच यांचं. अनेक वेळेला या वर्तमानपत्रांमधनं अनेक गोष्टी तुमच्या कानावरती आल्या असतील, पण आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज काय आहे? उजळणी. गेलेल्या सगळ्या गोष्टी आता परत तुमच्या कानावरती घालणं की काय आहे. कारण आपल्याकडे काय होतं, अनेकदा आपण अनेक विषय, अनेक प्रकरणं विसरून जातो, आणि ती विसरून गेल्यामुळे अगोदर काय घटना घडल्यात या लक्षात राहत नाहीत. म्हणून मी हे आज इथे चोपडं आणलेलं इथे. अनेकांना वाटेल की बाबा हे काय, पण उजळणी. अनेक ठिकाणी येऊन गेले, पण परत तरी पण सगळं आपल्या समोर कानावरती घालतो. आपण सुरुवात करू त्यांच्या कॉलेजपासून. हे बाकीच्या गोष्टी येतीलच, बाकीच्या गोष्टीनंतर मी येईनच त्याच्यावरती. विषय पहिला काय?
प्रस्ताव काय होता? इथे जी त्यांनी एमईटी जी काय संस्था इथे उभी केली, या सगळ्या राजकारण करणार हे आमच्या ज्योतिबा फुलेंच्या नावाने राजकारण करणार, समतेचं राजकारण करणार, सगळ्या गोष्टी करणार. स्वतःची एवढी मोठी संस्था काढली, त्या संस्थेला ज्योतिबा फुलेंचं नाव देता नाही खरं आलं, स्वतःचं नाव दिलं. हे कोण अजून मोठे महात्मा आहेत? हे फक्त राजकारणासाठी या सगळ्या गोष्टी वापरायच्या. अंगाशी कुठची गोष्ट येते कळली की लगेच त्या समता परिषदेचा काहीतरी मोर्चा काढायचा, कुठेतरी सभा लावायची, काहीतरी करायचं, ताकद दाखवून द्यायची आणि मग ते सगळं मिटवायला सांगायचं. ज्योतिबा फुलेंनी आम्हाला हे सांगितलं, ही शिकवण दिली समतेची. ही समता. आमदार आमच्याच घरात, मंत्री आमच्याच घरात, खासदार आमच्याच घरात, सगळ्या गोष्टी आमच्याच घरात. ह्यांचा मुलगा आमदार, पोतण्या खासदार, हे स्वतः मंत्री. बाहेर सांगताना समतेचं सांगायचं, समता. ही समता. म्हणजे ह्यांना मिळालं की समाजाला मिळालं, आणि ह्यांना नाही मिळालं की समाजावर अन्याय. हा महाराष्ट्रातल्या या सगळ्या जातीचा विचार करणाऱ्या सगळ्या पुढाऱ्यांच्या हे सगळं राजकारण सुरू असतं की तेव्हा मिळालं नाही ना की समाजावरती अन्याय. आज इथे बसलेले सगळे जण माझ्या मागे, इथे नगरसेवक आले असतील, इथे आमदार बसलेले आहेत, अनेक पदाधिकारी आहेत. एक नातेवाईक दाखवा माझा. या नाशिक शहरामध्ये, या नाशिक जिल्ह्यामध्ये राज ठाकरेची 1 इंच जमीन दाखवा मला. मी इथे आल्यानंतर इथे सर्किट हाऊसमध्ये राहतो किंवा अतुल चांडकांच्या घरी राहतो. यांच्या प्रॉपर्टी केवढ्या? गडगंज करून ठेवलेलं आहे. कुठच्या ह्याच्यातनं? भ्रष्टाचारातनं. इथे एक कागद आहे 2009 ला. काय गोलप? काय करू त्याचं? तुम्ही नका विषय शिकू, मी काढतो एक एक विषय. दोन 2009 ला छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांची प्रॉपर्टी ॲसेट्स किती दाखवले होते? 21 कोटी रुपये. आज किती आहेत? 2445 कोटी रुपये. आले कुठं ना 2445 कोटी रुपये, ज्यांची चौकशीच्या सगळ्या गोष्टी आज हायकोर्टामध्ये केसेस चालू आहेत. आज इथे खासदारकीला समीर भुजबळला का नाही उभं केलं? कारण जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांवरती समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ हे डायरेक्टर्स आहेत त्याच्यावरती, आणि भुजबळ नाही आहेत. स्वतः भुजबळांनी नाव काढून घेतलं. म्हणजे मराठा हे दोघे. म्हणजे उद्या जर समजा तिकडे ॲफिडेव्हिटमध्ये दाखवायला लागलं तर हे डिरेक्टरच नाही, त्याच्यामुळे पैसे दाखवायचा विषय नाही, त्याच्यामुळे या दोघांच्या नावावरती हे सगळं टाकून दिलंय. ती मला माकडेडीची गोष्ट आठवते ना तुम्हाला? पहिल्यांदा ती माकडीण डोक्यावरती मुलाला घेऊन असते आणि विहिरीमध्ये जसं जसं पाणी वाढायला लागतं त्याच्यानंतर ती माकडीण स्वतःच्या मुलावरती उभी राहते जीव वाचवायला. हे तसा प्रकार आहे. हे जरा घे रे. आता गंमत बघा. हे स्वतः सांगतात. आता मी जरा थोडासा तपशील जरा वाचून दाखवलं चालेल ना?
भुजबळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला व सर्व जनतेला मी व्हीजीटीआयचा इंजिनियर आहे असे वेळोवेळी सांगितले आहे. नेहमी सांगतात ते मी व्हीजीटीआयचा इंजिनियर आहे. व ही नोंद त्यांच्या वैयक्तिक संकेतस्थळावरती वेबसाईटवरती पण देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्यक्षात त्यांचे निवडणूक आयुक्तांकडे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र पाहिले असता ते फक्त SSC पास आहेत. कशासाठी दाखवत आहे? कशासाठी व्हीजीटीआयचे इंजिनियर आणि या सगळ्या गोष्टी दाखवत आहे? कोणी शिकलाय किंवा त्याच्याकडे पदव्या आहेत किंवा किती मोठा शिकलेला आहे किंवा अशिक्षित आहे हा कधी विषय नसतोच हो. अत्यंत कमी शिकलेल्या आमच्या बहिणाबाई चौधरींच्या कविता जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा त्या शिकल्या होत्या, त्यांच्याकडे पदव्या होत्या का नव्हत्या? काही गरज लागली नाही हो या गोष्टींची. कधीही कोणाला गरज लागली नाही की बहिणाबाईंकडे पदव्या होत्या का नव्हत्या. कशाला खोटे सांगताय लोकांना इंजिनियर आहे म्हणून? काय इतकं सामान आहे हे बघा. काय या माणसाला बोलायचं मला कळत नाही हो. शपथ तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही इकडेच फिरणार, आपण सगळे इकडेच, आपलं राजकारण सगळं इकडेच, सगळ्या गोष्टी इकडेच करणार. व्यवसाय बघा कुठे कुठे पोचले त्यांचे. 3 कंपन्या आहेत. आर्मस्ट्रॉंग ग्लोबल एनर्जी, कळलं का काय? आर्मस्ट्रॉंग म्हणजे भुजबळ. भुजबळ याचा इंग्रजी अर्थ आर्मस्ट्रॉंग. आर्मस्ट्रॉंग ग्लोबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्टर्ड नंबर जो काय 20081 वगैरे वगैरे. आर्मस्ट्रॉंग इंटरनॅशनल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, आर्मस्ट्रॉंग ग्लोबल होल्डिंग्स. कुठे आहेत माहिती आहे का कंपन्या आणि कसल्या कंपन्या आहेत यांच्या? याच्यावरती डायरेक्टर्स कोण कोण आहेत? तिन्ही कंपन्यांमध्ये डायरेक्टर कोण आहेत? समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि परेश पागे. हे MET मधल्या एका डिरेक्टरचा मुलगा आहे त्यांचा. हे 3 जण आहेत. इंडोनेशियामध्ये यांच्या कोळशाच्या खाणी आहेत आणि सिंगापूरमध्ये यांच्या विरोधात आत्ता मोठी केस रजिस्टर झालेली आहे. सिंगापूर सरकारने हे सगळे, सिंगापूर सरकार या सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेले आहे आता, कारण यांनी रिटर्न्सच भरलेले नाहीत. हे आपले मंत्री कोळशाच्या खाणी काढतायत आणि तोंड काळं करून घेत आहेत. मुंबईमध्ये एक अंधेरीला बेस्ट BSTच्या कर्मचाऱ्यांचा एक प्लॉट आहे. अंधेरी येथील मोक्याचा बेस्ट कर्मचाऱ्यांचा गृहनिर्माण संस्थेसाठी, म्हणजे त्या बिचाऱ्या त्या सगळ्या लोकांसाठी त्यांच्या घरांसाठीचा प्लॉट, संस्थेसाठी आरक्षित असलेला ओशिवरा अंधेरी येथील भूखंड भुजबळ यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या बावेश बिल्डर्स म्हणजे त्यांची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सर्व हक्क करून घेतले. निवासी वापरासाठी असलेल्या आरक्षित भूखंडावर पंचतारांकित प्लॅटिनम कोर्ट कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधला. ही जमीन बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संस्थेला घरे बांधण्यासाठी मिळालेली असताना देखील त्यातील एकाही सदस्याला अजूनपर्यंत घर मिळालं नाही. कॉम्प्लेक्स उभा राहिलेला आहे. हे सगळे त्याचे कागदपत्र आहेत. म्हणजे उद्या जर समजा कोणाला हवे असतील तर आपण नक्की घेऊ शकता. पत्रकार बांधव कुठे दिसत इथे आहेत. व्हेरी गुड. बांद्रा MIG कॉलनी रिडेव्हलपमेंटचे काम भुजबळांच्या खास मर्जीतील 3 कंपन्यांना देण्यात आले. त्या मोबदल्यात या 3ही कंपन्यांनी भुजबळ यांच्या निरनिराळ्या कंपन्यांमध्ये शेकडो कोटी रुपये जमा केले. या 3 पैकी DB रियालिटी म्हणजे कोण? DB रियालिटी म्हणजे कोण? शाहिद बालवा, ज्याला आता 2Gच्या स्कॅममध्ये ज्यावेळेला अरेस्ट केला होता तिकडे केंद्रामध्ये, ज्यावेळेला CBIचे लोक इथून पकडून घेऊन गेले होते, तो हा DB रियालिटीचा शाहिद बालवा. या कंपनीने समीर व पंकज भुजबळ यांच्या मालकीच्या परवेश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सारस्वत बँकेतील CA/POB/1595 या खात्यात 21 कोटी रुपये चेकने जमा केले. हे चेकचे पैसे, बाकी ब्लॅकचे पैसे माहीत नाहीत.
त्याचा प्रत्येकाचा इथे हिशोब आहे, बँक अकाउंटमधला हिशोब आहे. नीलकमल नावाची त्यांची त्या ह्याची कंपनी आहे, कोटची तो शाहिद बलवाची नीलकमल नावाची कंपनी आहे. त्यातनं पहिले आलेले आहेत 5 कोटी, मग आले 5 कोटी, मग आले 5 कोटी, मग परत 5 कोटी, नाही सॉरी माफ करा, 50 लाख 50 लाख 50 लाख 50 लाख, 1 कोटी 1 कोटी 50 कोटी, 1 कोटी 1 कोटी 1 कोटी 50 लाख 50 लाख 40 लाख 20 लाख 3 कोटी 29 लाख 5 कोटी. हे असे सगळे ह्यांच्याकडे चेकने बँकेमध्ये आले. का आले, कशासाठी आले विचारायचं नाही. एक मुंबईमध्ये ग्रंथालयाची जागा आहे 7,000 चौरस मीटरची, महाराष्ट्र सरकार आणि महसूल खात्याची जागा. भुजबळांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या त्या विभागाचा सुतरामही संबंध नसताना भुजबळांनी वैयक्तिक लक्ष घालून विकसित प्रस्ताव मंजूर केला. इंडिया बुल्स नावाच्या कंपनीला हा 7,000 चौरस मीटरचा प्लॉट आंदण म्हणून दिला. तिथे ही सगळी त्याची कागदपत्र. छगन भुजबळ पब्लिक वेलफेअर फाउंडेशन, इतर किती दिलेत माहीत नाही, चेकने दिलेले आहेत एवढा आकडा तर माझ्यासमोर आहे. त्याच्यामध्ये जवळपास एक एंट्री आहे 98 लाखाची आणि दुसरी आहे 1 कोटी 47 लाखाची. या कंपनीने भुजबळ वेलफेअर फाउंडेशनला त्यांनी चेक दिलेला आहे. बाकीच्या पैशांचं कल्पना नाही. महाराष्ट्र सदन घोटाळा दिल्ली. ही महाराष्ट्र सरकारची नियुक्त केलेली लोकलेखा समिती असते, पब्लिक अकाउंट्स कमिटी. या माध्यमातून तपासणी, त्यांचा आलेला रिपोर्ट, ज्यांना काम दिले तिकडे त्यांचं नाव हा त्यांचा रिपोर्ट, फक्त एक रिपोर्ट म्हणून फक्त आपल्याला वाचून दाखवतो. कामाचा दर्जा देखील, हे सगळं म्हणजे त्याला छोटं कॅबिनेट असं म्हणतात. सगळ्या पक्षाचे लोक त्याच्यामध्ये असतात. त्या सर्व पक्षाच्या लोकांनी भुजबळांवरती ठेवलेला ठपका आहे हा. त्या माणसाला या कामांच्या मोबदल्यात टेंडर न काढता मुंबईमधली जवळपास 10 लाख स्क्वेअर फुटाची जमीन देण्यात आली. म्हणजे सेलेबल FSI साधारणपणे 18 लाख स्क्वेअर फूट दिला आणि त्याच्या मोबदल्यात त्यांनी करून घ्यायचं. म्हणजे त्या प्लॉटची किंमत किती. कामाचा दर्जा देखील चांगला नाही, टेंडर काढले गेले नाही, गृहनिर्माण FSI कॉर्पोरेशन विभागाशी लिंकअप करूनही शासनाच्या ही रक्कम, त्या संपूर्ण प्लॉटची रक्कम, ही रक्कम 5 ते 6 हजार कोटीच्या आसपास जाते असं लोकलेखा ह्याच्या समितीने सांगितलेलं आहे. 5 ते 6 हजार कोटी कशाला म्हणतात? 5 ते 6 हजार कोटी. अहो, या लोकांनी इथे नुसतं मंत्री पदावरती जर समजा हे असले धंदे केले असतील, हे खासदारकीला उभे राहत आहेत, मला असं वाटतं त्यांनी होर्डिंगवरती त्यांचं बोधवाक्य म्हणून लावावं, महाराष्ट्र लुटला, आता दिल्ली लुटूया. काय दिल्ली लुटण्यासाठी चाललेत? ज्यांच्यावरती एवढ्या असंख्य अनंत केसेस आज पडलेले आहेत, कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. आता उद्या घेतील प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन परत सांगतील किणी खून प्रकरणामध्ये राज ठाकरे वगैरे. माझी तयारी आहे, त्यांनी ते प्रकरण काढावं, मी त्यांची सगळी प्रकरणं बाहेर काढतो. हिम्मत असेल तर त्यांनी ते प्रकरण उकरून काढावं, माझी तयारी आहे, पूर्ण तयारी आहे. बाकी तेलगीपासूनची सगळी प्रकरणं मी बाहेर काढेन. या सगळ्या गोष्टींच्या केसेस आज कोर्टामध्ये पेंडिंग आहेत आणि हेच पसरवत आहेत. यांच्याकडे दुर्लक्ष व्हावं, यांच्या या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हावं. आज गेली हा माणूस किती वर्ष झाली? आता 15 वर्ष झाली. 14 वर्ष झाली पालकमंत्री आहेत ना. 14 वर्ष झाले या नाशिकचे पालकमंत्री आहेत. आमचे पत्रकार बांधव जेवढे मला प्रश्न विचारतात तेवढे ह्यांना प्रश्न नाही विचारत. 15 वर्ष 14 वर्ष झाली, 14 वर्ष पालकमंत्री असून इथे नाशिकमध्ये काय केलं?
मला विचारतायत महानगरपालिका आल्यापासून 2-2.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? अरे काय करायचं रे हे मी तुम्हाला करून दाखवणार, कारण ती माझी इच्छा आहे बाई, माझी गरज नाहीये. जे प्रश्न विचारायचे आहेत महानगरपालिकेच्या संदर्भातले मला बरोबर 5 वर्षांनी विचारा. राज ठाकरेंनी जर इथे नाशिकमध्ये काही काम करून घेतलं नसेल, मी परत महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही. शहराची डेव्हलपमेंट, शहराचा विकास हा माझा आवडता विषय आहे. अनेक गोष्टींची कामं चालू आहेत, दिसायला तर वेळ लागेल. एक झाड लावायला घेतल्यावरती काय भासा आंबे यायला लागतात काय? पण जाणून बुजून हा सगळा प्रचार सुरू आहे. काय केलं काय 2 वर्षात, काय केलं काय 2.5 वर्षात, हे सगळे जाणून बुजून सगळे प्रचार सुरू आहेत. पण ज्या दिवशी दिसायला लागेल ना, त्या दिवशी मला बोलायची गरज राहणार नाही. ती गोष्ट तुम्हालाच कळेल. आज रस्त्यांची कामं सुरू आहेत, आज पाण्याच्या पाईपलाईनची कामं सुरू आहेत, तिथे गोदा पार्क सुरू आहे. कशासाठी गोदा पार्क करतोय मी? माझ्या पोराबाळांना खेळण्यासाठी. महानगरपालिकेकडे तेवढे पैसे नाहीत. महानगरपालिकेवरती केवढं कर्ज करून ठेवलं होतं अगोदरच्या लोकांनी, ते फेडता नाकी नऊ येतात. हे एवढी सगळी कर्ज करून ठेवायची, कोणतीही अगोदरची कामं करून ठेवायची नाहीत, आणि आम्ही काही करायला जातोय. आज मला सांगा, महानगरपालिकेकडे पैसे नसताना म्हणून मी बाहेरून पैसे आणले आणि हा गोदा पार्क करतोय. असं आजपर्यंत कुठेही महाराष्ट्राच्या शहरामध्ये आजपर्यंत झालं नाही. कुठच्याही उद्योगपतीने त्यांनी पैसे दिलेत आणि एखादा प्रकल्प एखाद्या शहरामध्ये होतोय. काय मुकेश अंबानींना तरी काय करायचंय? काय मुकेश अंबानींच्या इथे काय कंपन्या आहेत, फॅक्टरी आहेत? काय? काही नाही. फक्त माझ्या शब्दाखातर त्या माणसांनी सांगितलं, ठीक आहे, चांगली गोष्ट होत असेल, मी पैसे द्यायला तयार आहे. चांगली गोष्ट नाशिकमध्ये होऊ देत, ज्याच्यातनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या काही गोष्टी घडायला सुरुवात होईल. काय मला काय करायचंय? का मी संध्याकाळी येणार फिरायला तिकडे? जे करतोय ते नाशिकमधल्या जनतेसाठीच करतोय, लोकांसाठीच करतोय, त्यांच्या कच्च्या बच्चांसाठीच करतोय. दुसरी काय मला इच्छा आहे? काय साध्य करायचंय मला? नाहीतर मला करायचंय काय, मला जरा सांगा. ह्यांचे हे सगळे इंडिया बुल्स पासून इतके लोक स्वतःच्या फाउंडेशनसाठी 2.5 कोटी आणि 4 कोटी आणि 5 12 कोटी 20 कोटी रुपये घेतले. एका तरी कंपनीला सांगितलं का हो की माझ्या नाशिकमध्ये या आणि हा प्रकल्प करा, मला पैसे देऊ नका, या प्रकल्पाला तुम्ही पैसे टाका? सांगितलं कधी? नाही. स्वतःच्या कंपनीसाठी घेतले. कंपनीचं नाव काय? भुजबळ पब्लिक वेलफेअर काहीतरी, काहीतरी आहे त्याचं, पब्लिक वेलफेअर. हां, छगन भुजबळ पब्लिक वेलफेअर फाउंडेशन. पब्लिक वेलफेअर म्हणजे तुमचं सगळ्यांचं. हे पब्लिक वेलफेअर म्हणजे तुमच्या सगळ्यांचं, पब्लिकच्या नावाने करायचं. डायरेक्टर्स कोण कोण? छगन चंद्रकांत भुजबळ, मीना छगन भुजबळ, पंकज छगन भुजबळ, विशाखा पंकज भुजबळ. मला वाटतं मी बालभारतीचं पुस्तक वाचतोय माहिती ना ते. मगन झाडू आण, गीता ते सावर, असं करा ते, गोपाळ तिकडून ये, असतं ना ते बालभारतीमध्ये सगळं काहीतरी. असं बालभारती नाही, त्याच्यात तरी असायचं ते सगळ्या पुस्तकांमध्ये. तसं वाटतंय मला ते वाचताना. विशाखा पंकज भुजबळ, समीर छगन भुजबळ, शेफाली समीर भुजबळ. या बाकीच्यांचा काही दोष नाही हो, घरातल्या लोकांचा. या घरातल्या बिचाऱ्या लोकांची फक्त नुसती नावं टाकायची आणि ह्यांनी हे सगळे उद्योग करत बसायचे. उद्या फसले तर हे फसतील. त्याचे डिरेक्टर म्हणून तुम्ही मुलाचं आणि तुमच्या पुतळ्याचं नाव टाकता. उद्या जर केसेस झाले आणि अडकले तर पोरगा आणि पुतळे फसेल. हे नाही फसणार, हे त्यातनं बाजूला होणार. हे डिरेक्टर नाहीत म्हणे. घरच्यांना नाही सोडत, तुम्हाला काय सोडतील? आज ही लोकसभेची निवडणूक लढवतोय मी. ही लोकसभेची निवडणूक कशासाठी लढवतोय? का लढवतोय? हे महाराष्ट्राची व्यथा तिकडे दिल्लीच्या कानावरती पोहोचवण्यासाठी म्हणून मी लढवतोय, जे आजपर्यंत कधी घडलं नाही. कुठच्या खासदारांनी कुठची गोष्ट मांडली हो?
मला सांगा, इथे नाशिकमध्ये आज अनेक ठिकाणी आज आंदोलनं झाली, महाराष्ट्रात आंदोलनं झाली, कशासाठी झाली हे कोणी समजून घ्यायला तयार नाही. आत्ता माझ्याकडे हे कागद आहे 2012चा, मला आत्ता एकाने कोणीतरी आणून दिला. 2012मध्ये भारत प्रतिभूमी मुद्रणालय, म्हणजे जिकडे ते काय नोटा छापतात ना, काय ते हां करन्सी नोट प्रेस, 5/5/2012 हे आत्ता कागद माझ्या हातामध्ये आलाय. काय 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 लपून गोष्टी काय काय चालू असतात ते बघा. तुमच्यापर्यंत पोहोचून पण देत नाही या गोष्टी. इथे जवळपास 23 जणांची भरती केली गेली आहे आणि या 23 जणांमध्ये 14 लोक हे बाहेरून अमराठी भरलेले आहेत. नीरव कुमार चौहान, शैलेंद्र कुमार पाल, सुरेंद्र मिश्रा, नीलांगशु पॉल, अंजन पाठक, अरिजित पॉल, त्रिपुरारी गुप्ता, मंजनाथ पी, सतंदर, प्रबीर घोषाल, आदित्य वाजपेयी, सोनू गुप्ता, अन्नपूर्णा मिश्रा, तपस्या सेन. तुम्हाला नाही कळवलं, तुम्हाला नाही सांगितलं, हे सांगितलंही जात नाही. या सगळ्या गोष्टी ज्या केंद्रामधनं घडतात, आज महाराष्ट्रामधल्या ज्या केंद्रीय आस्थापनांमध्ये ज्या गोष्टी उभ्या राहतात, तुमच्यापर्यंत पोहोचवल्याही जात नाही. आपले खासदार करतात काय मला जर सांगा. अहो, त्यांनी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत ना. इथे समीर भुजबळ होते, ह्यांनी सांगायला पाहिजे होतं तुम्हाला. एक जण बोलायला तयार होता तिकडे, एक जण. या आंदोलनांच्या काळामध्ये ज्या वेळेला हे सगळे टेलिव्हिजन हिंदी चॅनलचे लोक ज्या वेळेला चुकीची गोष्ट पसरवत होते, माझ्या नावाने, तुमच्या नावाने, महाराष्ट्राच्या नावाने, मराठी माणसाच्या नावाने, त्यावेळेला हे सगळे आमचे 48 खासदार तिकडे बसलेले होते. समोरच्या राज्यांमधली लोक महाराष्ट्रावरती तुटून पडले होते, तोंड सुख घेत होते, पण एकही महाराष्ट्रातला खासदार तिकडे तोंड उचकटून बोलला नाही. खरी भूमिका काय, मराठी माणसाची व्यथा काय, मराठी मुलांना काय हवंय आणि महाराष्ट्रावरती कोणते संकट येतंय, एक जण बोलायला तयार झाला नाही, एक जण नाही. हे असले खासदार पाठवायचेत जे समोरच्या सगळ्या लोकांच्या दबावाला बळी पडणारी माणसं पाठवायचेत, जे तुमची आमची भूमिकाही मांडू शकत नाहीत, बाकीच्या गोष्टी तर दूर राहिल्या. काय वेळ लागलं होतं राज ठाकरेला म्हणून ही आंदोलनं झाली. आजही मला टेलिव्हिजन चॅनल्सवरती ही सगळी लोक, ज्यावेळेला चॅनलचे हिंदी चॅनलचे लोक येतात, त्यावेळेला मला हे सतत याच गोष्टी विचारल्या जातात. याचं कारण जे गैरसमज पसरवून दिले गेले तिकडे महाराष्ट्राविषयी, माझा विषय सोडून द्या, पण मराठी माणसाविषयी, महाराष्ट्राविषयी जे गैरसमज पसरून दिले तिकडे, यातल्या एकालाही त्याच्याबद्दल तिकडे बोलता येत नाही, बोलू शकले नाहीत, सांगता येत नाही. आणि काय नक्की महाराष्ट्रामधली स्थिती आहे हे कोणी बोलायला तयार होत नाही. आज महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्याचा, आज म्हणजे पाण्याचा जो लवादाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी महाराष्ट्राला मिळत नाहीये. इतर राज्यांमधली लोक बघा, कर्नाटकातली बघा, केरळामधली बघा, तामिळनाडूमधली बघा, आंध्र प्रदेशमधली बघा, त्यांचे सगळे खासदार एकत्र येतात तिकडे. आमच्या राज्यातलं पाणी आहे, आम्हाला मिळालं पाहिजे. कुठचेही पक्षाची लोक असू देत ते खासदार, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी म्हणून एक केरळामधले एक खासदार त्यांनी धरून ठेवलं. त्यांनी 3 वर्ष त्याच्यावरती काम केलं आणि केरळातल्या त्यांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, भाषेसाठी भांडलं कोण? तिथला काँग्रेसचा खासदार होता. आमचे नाही भांडत, आमच्या लोकांना वेळ मिळत नाही. विरोधी पक्षातले इतर जे कोणी खासदार तिकडे जातात, तिकडे शरद पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर उभे असतात. साहेब काम करून द्या, साहेब काम करून द्या, वैयक्तिक कामं करून द्या. यांची सगळ्यांची वैयक्तिक कामं तिकडे सुरू असतात, पण महाराष्ट्रासाठी म्हणून बोलायला तिकडे कोणी तयार होत नाही. महाराष्ट्राची व्यथा तिकडे मांडायला कोणी तयार होत नाही. आज महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योगधंद्यांमध्ये इथल्या पहिल्यांदा मराठी मुलांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, मराठी मुलांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हे साधं बोलताही येत नाही तिकडे. ही गोष्ट साधी करून पण घेता येत नाही त्यांना तिकडे. आज आमच्या शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा विषय, त्याला हात लावू शकत नाही तुम्ही. का? केंद्राची परवानगी लागते. बाकीच्या राज्यांमध्ये बघा, एकदा केंद्राला विचारतात, फक्त एकदाच विचारतात की असं असं करायचंय, परवानगी देत आहे? ते बोले वेळ लागेल, वेळ लागेल, मग आम्ही करून टाकतो. आमच्याकडे नाही. बाकीच्या राजस्थानमध्ये जा तुम्ही, इतर ठिकाणी जा, स्वतः सगळ्या गोष्टी करून टाकतात.
गुजरातमध्ये स्वतःहून सगळ्या गोष्टी करून टाकतात. तुम्हाला आदेश, तुम्हाला परवानगी द्यायची असेल तर द्या, नाही दिली तरी हरकत नाही. सगळे पिचलेल्या पाठकळ्याची सगळे खासदार आजपर्यंत तिकडे गेले, म्हणून महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या दिल्लीश्वरांचा असा राहिला आजपर्यंत. तिकडे जे पाठवायचे ते ताठ मारायचे, ताठ कण्याची माणसं तिकडे पाठवायची आहेत. आज राज ठाकरे निवडणूक लढवतोय, कोणाला हरवण्यासाठी, जिंकवण्यासाठी, कोणासाठी नाही, महाराष्ट्राची व्यथा मांडण्यासाठी, मराठी मुलांचे आणि मराठी माणसाचा व्यथा मांडण्यासाठी तिकडे मी खासदारकीची निवडणूक लढवतोय. आणि ही लढवत असताना मला तुमचे भरभक्कम आशीर्वाद या निवडणुकीला मला अपेक्षित आहेत, हवे आहेत. जी गोष्ट आजपर्यंत दिल्लीने कधी ऐकली नाही ती गोष्ट मला आज दिल्लीश्वराला ऐकवायची आहे. आणि नरेंद्र मोदींसारखा जर एक चांगला माणूस जर समजा तिकडे पंतप्रधान म्हणून बसला तर त्या माणसाला निश्चित ही गोष्ट कळू शकेल. जो माणूस गुजरात अस्मितेचा विचार करू शकतो तो नक्की महाराष्ट्राच्या अस्मितेचा आदर राखेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे, आशा आहे. आणि म्हणून येत्या 24 तारखेला आपले डॉक्टर प्रदीप पवार कुठे गेले, या इकडे, लपूच शकत नाही माणूस. आज डॉक्टर प्रदीप पवार यांच्यासारखी एक व्यक्ती मी इथे आज उमेदवार म्हणून दिलेली आहे. ते दिल्लीत जातील आणि आपल्या महाराष्ट्राची तिकडे छाप पाडतील. एक डॉक्टर आहे, संवेदनशील माणूस आहे आणि ती गोष्ट ते केल्याशिवाय राहणार नाहीत. आपण सर्वांचे आशीर्वाद डॉक्टर प्रदीप पवार यांच्या पाठीशी असो द्यावेत एवढी एक आशा बाळगतो. येत्या 24 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून डॉक्टर प्रदीप पवार यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी एक आपल्याकडे अपेक्षा, आशा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.